आखाती देशामध्ये राज्यातील अनेक कामगार अडकलेत. अडकलेल्या कामगारांचा मुद्दा विधान परिषदेमध्ये चर्चेत आलेला आहे. भाजप आमदार निरंजन डावखर यांनी या सगळ्या कामगारांच्या संदर्भातल्या विषयावर लक्ष वेधलेलं आहे. अडकलेल्या कामगारांना परत आणणार असल्याची ग्वाही गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. देशातील दूतावासासोबत बोलून पासपोर्ट मिळवणार असल्याचंही महाजन म्हणालेले आहेत. पूर्ण भारतातले आणि महाराष्ट्रातले लाखो तरुण या इकडे विविध कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. तेथील कंपन्यांमध्ये त्यांचे पासपोर्ट हे स्वतःकडे जमा करून घेतले. सभापती महोदय, सध्याच्या या युद्धाच्या परिस्थितीमध्ये ते जर पासपोर्ट त्या कंपन्यांकडेच अडकले असतील तर त्या मुलांना जर आपल्याला इव्हॅक्युएशन करून काढायचं जरी असेल तरी काढता येणार नाही. तर या संदर्भातलं राज्य शासनाने केंद्र शासनाच्या बरोबरचं ताबडतोबीने जे काही संवाद आहे ते करून त्या मुलांना ती व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. पासपोर्ट त्यांच्याकडे आले पाहिजेत, एवढीच फक्त विनंती आहे. कल्पना आखाती देशात जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून आपण हजारो लोकांना विशेष करून दुबई, अबुधाबी या ठिकाणून आपण त्यांना या ठिकाणी आणले. तिथल्या एम्बेसी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केली. केंद्र सरकारशी आपण वारंवार संपर्कात होतो. आपले एक हेल्पलाईन त्या संदर्भात काढलेली होती. पण कुवेतच्या संदर्भामध्ये मान्य सदस्य जी माहिती देत आहेत की त्यांचे पासपोर्टच कंपन्यांनी ठेवून घेतलेले आहे. मला वाटतं पर्टिक्युलर जर अशी कुठली माहिती असेल किंवा कोणाची तक्रार असेल तर आपण आमच्याकडे निश्चित कळवावी. शासनाच्या माध्यमातून तिथल्या एम्बेसीशी बोलून, केंद्र सरकारशी बोलून त्यांना ते पासपोर्ट परत देण्याची व्यवस्था आणि इथे आणण्याची सुद्धा व्यवस्था आपण निश्चितपणे करू.